आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या वेळी आणि विसर्जनाच्या वेळी आपण मोठ्या उत्साहात भक्तिभावाने गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो. पण मुळात गणपती बाप्पा म्हटल्यावर मोरया असं का म्हणतात? मोरया हा शब्द नेमका आलाय तरी कुठून, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. महाराष्ट्राच्या चिंचवडमध्ये श्री गणेशाचे एक परमभक्त होते, मोरया गोसावी. प्रत्येक गणेश चतुर्थीला ते मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनाला जायचे. वयाच्या 117व्या वर्षापर्यंत ते नियमितपणे मयुरेश्वराच्या दर्शनाला जात राहिले. परंतु नंतर वयपरत्वे त्यांना मंदिरात जाणं शक्य झालं नाही, म्हणून ते दुःखी असायचे. तेव्हा एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की उद्या तू स्नान करताना मी दर्शन देईन. आणि झालंही तसंच. दुसऱ्या दिवशी कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले असता श्री गणेशाने त्यांना दर्शन दिलं. तिथे श्री गणेशाची एक छोटी मूर्ती त्यांना सापडली. ही मूर्ती मोरया गोसावींनी मंदिरात स्थापित केली. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने आता ओळखलं जाते. गणपती सोबत मोरया गोसावींचं नाव अशा प्रकारे जोडलं गेलंय की आता जगभरात गणपती बाप्पा म्हटल्यावर मोरया असं म्हटलं जाते. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी साम डिजिटलला फॉलो करा.